नमस्कार, मी हर्षदा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. आपण ढोकळा नेहमीच करतो. आज आपण तांदळाचा डाळींचा इन्स्टंट पीठपासून ढोकळा बनवणार आहोत. जे पीठ मी स्वतः घरी बनवलेले आहे. अनेकदा असं होतं की आपल्याला तांदळाचा ढोकळा करायचा म्हटलं की तांदळ 10 तास आधी भिजत घालणे, ग्राइंड करणे वगैरे अनेक भानगडी असतात. आणि अनेकांना फक्त बेसनाच्या ढोकळ्यामुळे त्रासही होतो किंवा पारंपरिक ढोकळा चवीला जरा वेगळा असतो तर आवडतो. सो त्या लोकांसाठी हा ढोकळा आहे. एकदा नक्की करून बघा सगळ्यांनीच. आपण 1 वाटी पूर्ण पीठ घेतलेलं आहे, जे मी घरी बनवलेलं आहे. इन्स्टंट पीठ म्हणता येईल. यामध्ये सगळंच घातलेलं आहे. आपल्याला फक्त यामध्ये 1 वाटी पाणी आणि हवं असल्यास 2 चमचे तेलही घालू शकतो आपण. आपण हळूवारपणे हे सर्व पाणी या पिठामध्ये घालून घेतो आहोत. गुठळी राहता कामा नये त्यासाठी अगदी अलगद व्यवस्थित. खरं तर हाताने खूप छान फास्ट होते ही कृती, पण आता काय करणार ना, व्हिडिओत हाताने हे केलं तर बरं वाटत नाही, म्हणून आपण स्पूननी करतो आहोत. 2 चमचे तेल घातलं या स्टेजला. यात साखर, मीठ काहीही घालायचे नाही. फार तिखट खाणाऱ्यांनी हिरव्या मिरचीचा खरडा मात्र घालू शकता. मी किंचितशी हळद घातली आहे रंगासाठी, मला पिवळस रंग आवडतो म्हणून, पण तुम्ही स्किप केला तरी चालेल, गरज नाही आहे. किंवा मग जेव्हा आपण हे इन्स्टंट पीठ बनवतो त्याच वेळी अनेक जण यामध्ये रंग घालतात, पण रंग नको म्हणून मग मी हळद घातलेली आहे. आणि नाहीही घातली तरीही डाळी असल्यामुळे यात काय होतं की डाळीचा सुंदर असा कलर येतो. खरं तर हा खूप पौष्टिक असा प्रकार आहे, कारण यामध्ये मिक्स डाळी आहे आणि भिजत वगैरे घालायचं नाही आहे. त्यामुळे चट डिशी होतो. आपल्याला कोणी पाहुणे येणार असेल किंवा सकाळच्या गडबडीच्या वेळीसुद्धा एक 10 मिनटात होणारा ढोकळा आहे. 10 मिनटं गार व्हायला, 10 मिनटं ढोकळा व्हायला. आणि ढोकळा असा पदार्थ आहे की जो आपल्याला एकदा लावला की मग त्यावेळेमध्ये आपल्याला महिलांना दुसरेही काही कामं असेल तर ती करता येतात. पीठ छान फुलतं आहे. नीट एकसारखं करून घ्यायचं आहे. एकीकडे मी इडलीचा जो आपला कुकर असतो तो पाणी घालून प्रीहीट करायला ठेवला आहे. प्रीहीट म्हणा किंवा ते पाणी उकळायला, किंवा जर का तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर कुकरमध्ये सुद्धा पाणी घालून पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे, कारण ही सगळी कृती आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे. जर का समजा तुम्ही पीठ व्यवस्थित हे केल्यानंतर पाणी उकळायला ठेवलं तर तोपर्यंत ढोकळामध्ये खाली जाण्याचा किंवा म्हणजे त्याला तेवढं स्पंज येणार नाही. त्यामुळे सगळं रेडी पाहिजे. याला कारण म्हणजे काय की यामध्ये सोडा असतो आणि गरम याच्याशी सोड्याची रिॲक्शन झाली की तो लगेच फुलतो. मी इथे इडलीचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये केक टीन घेतलेला आहे, त्याला व्यवस्थित तेल लावलेलं आहे. क्षमा करा, हा व्हिडिओ व्यवस्थित इथला आलेला नाही आहे. मी त्यात पीठ व्यवस्थित ओतून घेतलेलं आहे आणि याला एक 10 ते 12 मिनटं लागतील, कारण खूप 1 वाटी म्हणजे अगदीच कमी आहे. त्यामुळे एक साधारण 10 मिनटामध्ये हा ढोकळा आपला तयार होणार आहे. ढोकळा तयार झाल्यानंतर एक साधारण 10 ते 15 मिनटं आपण याला गार करणार आहोत आणि त्यानंतर मग फोडणी टाकायची आहे. फोडणीमध्ये पण आपल्याला हिरवी मिरची, कोथिंबीर, त्यानंतर कढीपत्ता. आता आपण पॅनमध्ये थोडं तेल घालतो आहोत. त्यानंतर मोहरी घातलेली आहे. जिरे ज्यांना आवडत असेल ते घालू शकतात. या स्टेजला तुम्ही तीळही घालू शकता आवडत असल्यास, छान लागतात, पण मी आत्ता घातलेले नाही आहे. मोहरी तडतडायला लागली की आपण त्यामध्ये मिरच्या घालणार आहोत. आणि काही लोकांना, लहान मुलांना घरी गोडसर असं फार आवडतं, तर त्यांनी थोडंसं साखर, पाणी आणि थोडंसं आंबट आवडत असल्यास लिंबूही घालू शकता, पण आत्ता मी नाही घातलेलं आहे. आत्ता आपण मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हिंग मात्र अवश्य घाला, त्याचा एक जो अरोमा येतो तो खूप छान लागतो. आणि आत्ता थोडंसं आपण मिरचीला लागेल एवढं मीठ आणि साखर आणि किंचितसं पाणी. पाण्याचं प्रमाण फक्त तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त करू शकता. काही लोकांना फार असा मऊसर पाणी घातलेला आवडतो. खरं या ढोकळ्यामध्ये फार पाणी नाही चांगलं लागत.
थोडंसंच घालायचं आहे. अगदी साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. लहान मुलं असेल तर त्यांना गोडसर जरा जास्ती आवडतं. आंबटही आवडत असेल तर या स्टेजला अगदी 1 चमचा आपण रस घालूया. आपला ढोकळा अगदी तयार आहे. आपण सुरीने चेक केलेला आहे. कडा सुटलेल्या आहेत, लक्षात येत आहे आपल्या. म्हणजेच आपला ढोकळा छान झालेला आहे, अगदी मऊसूत झालेला आहे. त्याच्या आपण वड्या पाडून घेतो आहोत आणि त्यानंतर मग त्यावर जो आपण तडका बनवलेला आहे तो घालणार आहोत. इतरही ढोकळ्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे, तुम्ही ते अवश्य बघा. बेसनाचा ढोकळा आहे, डाळीचा आहे, डाळ तांदळाचा, रव्याचा पांढरा ढोकळा आहे. अतिशय सुरेख अशा वड्या पडलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर स्पंज आलेला आहे आणि खायलासुद्धा हा एवढाच चांगला लागतो. पण बघून कळणार नाही, त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात करावं लागणार आहे. त्यामुळे एकदा नक्की करून बघा तुम्ही हा ढोकळा. आता आपण त्यावर जी फोडणी बनवली होती ती आपण त्यात घालणार आहोत, त्यावर घालणार आहोत. आणि चहाबरोबर किंवा सकाळच्या नाश्त्याला कधीही करण्यासारखा आहे. ढोकळा ही अशी नाश्त्याची म्हणजे हे आहे, रेसिपी म्हणा किंवा हा पदार्थ आहे की जो दिवसातून केव्हाही आपल्याला खायला दिला तरी आपण अगदी आनंदाने खातो. ढोकळा आवडणार नाही असा अगदी विरळच माणूस असेल. आपण खोवलेलं खोबरंही घातलेलं आहे यावर, यामुळे छान वाटते. तुमच्याकडे नायलॉन शेव असेल 0 नंबरची तर तीही यावर घातलेली खूप छान टेस्ट येते. ही तुम्ही सॉस किंवा याची चिंचेची चटणी याबरोबर याचा आस्वाद घ्या तुम्ही नक्कीच. आणि कशी झाली आहे रेसिपी केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर का अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करा, सबस्क्राईबसुद्धा करा तुम्ही. आणि पुढच्या रेसिपीपर्यंत थँक्यू व्हेरी मच. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपणा सर्वांना. पुन्हा एकदा थँक्यू.